ऐका ना साहेब, तुम्ही बोला ना लोकांशी. लोक तुमचं ऐकतील. तुम्ही पोलीस आहात. अहो पोलीस असलो तरी गुन्हा सिद्ध करायला पुरावे लागतात. तो पुरावा ना तुमच्याकडे ना माझ्याकडे. मी काही करू शकत नाही. अरे असं कसं काही नाही होऊ शकत. हा माणूस खोटारडा आहे. ह्यांनी मला आणि माझ्या मुलीला किडनॅप केलं होतं सर. ठीक आहे. दयानंदजी समजून घ्या. मीडिया दयानंदजी तुम्हाला आमच्यासोबत चौकशीसाठी यावं लागेल. नाही नाही, एक मिनिट. असं कसं? आम्हाला ह्यांच्या विरोधात FIR नोंदवायची. चला प्लीज. फक्त इन्क्वायरी साठी घेऊन जातो त्या बाबांना. बोला दादू बाबा की, 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 बोला दादू बाबा. अहो काय झालं? तुम्ही का असे रिॲक्ट करताय? अविनाश इकडे बघा. माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये तुमचा? इतर लोकांसारखं तुम्हाला असंच वाटतंय की मी जे बोलले ते खोटं आहे? सगळ्याचे परिणाम काय होतील याचा विचार. कसले परिणाम? अविनाश तुम्हाला माहिती आहे आमच्या सोबत काय झालं? मी आता जे बोलले. आणि तुम्ही म्हणताय एवढं होऊन पण मी काहीच बोलू नको. हे सगळं काय होतं मिसेस कांडसे? ताई मला माफ करा. माझा नाईलाज झाला. त्या दिवशी अचानक घरी आले. त्यांनी मला त्या व्हिडिओ क्लिप्स पेनड्राईव्ह मध्ये घेताना बघितलं आणि त्यांनी वेगळ्याच क्लिप्स या पेनड्राईव्ह मध्ये भरल्या. मला धमकवलं, काही बोललीस तर कायमचं माहेरी पाठवेन आणि राधाला कधीच भेटू देणार नाही. ताई शेवटी मी पण आई आहे. मला माफ करा ताई. पण घरी जाऊया. राजन, मला खूप काळजी वाटते रे. आपल्या पिऊला आणि अनुला काही झालं नसेल ना रे? काही होणार नाही त्यांना. तू नको काळजी करूस. हो रे. अवी गेलाय दत्तोबाबांच्या सभेला. आता तेच काहीतरी मार्ग दाखवतील. काका, बाबांना फोन करून विचार ना, आई आणि ताई भेटला का? अरे मी त्यांना फोन करतोय बाळा, पण बाबा फोन उचलत नाहीये. अरे तिथे गोंधळ असेल ना त्या सभेमध्ये सगळा. तू नको काळजी करूस. बाबा येतील आणि त्या दोघींना घेऊन येतील. ओके आई? अरे हनु, अरे तुम्ही होता कुठे दोघी आणि हे काय सगळं? दादा ऐक, कुठे होतीस तू? मला मला खूप आठवण येत होती तुझी. मला पण त्याची खूप आठवण येत होती बाळा. पण तू रडतोस का? आता आलोय ना आम्ही. रडू ओके. तुम्ही दोघी कुठे होतात? दत्तोबाबांनी शोधून काढलं ना तुम्हाला, त्यांच्या दिव्य दृष्टीनं. हा, नाव घेऊ नका त्या नीच माणसाचं. आई अनु, काय बोलतेस तू हे? अवी बघ ना, हिला का वेळ लागलाय काय? त्यांच्याबद्दल वाईट बोलते. तिलाच विचार. मला तर काहीच कळत नाहीये. एक मिनिट अनु, हा सगळा काय प्रकार आहे आणि तू असं का बोलतीयस दद्दूबाबांबद्दल? हा, काय केले त्यांनी? आम्हाला किडनॅप केलं होतं ते. पण बाबा असं का करतील? कारण आई त्याला भीती होती की आम्ही त्याचं पितळ उघडं पाडू. अगं काही काय बोलतेस वहिनी? आत्या
असं कसं काय म्हणू शकतेस तू? अगं पिऊ, तुमच्या दोघींचाही गैरसमज झालाय. आमचा काही गैरसमज झाला नाहीये रेवती. नाही झाला ना गैरसमज? मग दाखव पुरावे. पुरावे होते पण पण बिण काही नाहीये वहिनी. अरे रेवती तुम्हाला एक मिनिट मला काही कळत नाहीये. तुम्ही मला